नमस्कार. आज आपण झटपट असा काळा मसाला बनवून भरली कारली या मसाल्यामध्ये बनवून घेणार आहोत आणि या कारल्याचा आपण थोडासा रस्सा बनवून घेणार आहोत. म्हणजे ही कारली तुम्ही भाकरी चपाती सोबत देखील खाऊ शकता. चवीला अतिशय जबरदस्त अशी ही भरली कारली काळ्या मसाल्यातील लागतात. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ पूर्ण पहा. तर मस्त गरमागरम भरली कारली तयार आहेत. तर ही भरली कारली बनवण्यासाठी आपण थोडासा मसाला बनवून घेणार आहोत. तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ही शेंगदाणे आपल्याला खरपूस असे मंद आचेवरती भाजून घ्यायचे आणि यामध्ये नंतर आपण बाकीचे उरलेले जिन्नस घालून घेणार आहोत. तर यामध्ये जवळपास पाव वाटी इथे मी डेसिकेटेड कोकोनट घालून घेतलेले आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे सुकं खोबऱ्याचा वापर देखील करू शकता. दोन्हीही जिन्नस छान असे खरपूस रंगावरती भाजून घेतल्यानंतर आपण याला काढून घेणार आहोत आणि यामध्येच आता मी लहान आकाराचा एक कांदा उभा चिरलेला घालून घेतलेला आहे आणि या कांद्याला आपल्याला रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. कांदा भाजण्यासाठी थोडासा आता इथे वेळ लागणार आहे. तोपर्यंत आपण कारली जी आहे ती चिरून घेणार आहोत. आता इथे एक पाव कारली घेतलेली आहेत आणि या कारल्याचे आपल्याला मधून चीर देऊन ही कारली चिरून घ्यायची आहेत. तर आता याचं देठ काढायचं नाही आपल्याला. देठ मी तसंच ठेवलेलं आहे. तर आता अशा प्रकारे मधून ही कारली चिरून घ्यायची आहेत कारण की आपल्याला यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. तर कारल्यामध्ये बऱ्यापैकी बिया आहेत आणि या बिया आपल्याला देखील काढून घ्यायच्या आहेत. तर मधोमध ही सर्व कारली आता चिरून घेत आहे. सर्व कारली चिरून झालेली आहेत. आता यामध्ये आपल्याला मीठ भरून घ्यायचं आहे कारण की कारल्याचा जो कडवटपणा आहे तो कमी करण्यासाठी इथे आपण मिठाचा वापर करणार आहोत. तर आता याआधी आपण काय करूया की यातील सगळ्या बिया आपण काढून घेणार आहोत म्हणजे मसाला छान मस्तपैकी भरला जाईल. तर अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने या सर्व बिया आता मी काढून घेते आणि मगच आपल्याला यामध्ये मीठ भरून घ्यायचं आहे. तर चमच्याच्या सहाय्याने पटकन बिया निघतात. तर अशाच प्रकारे आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत. तर सगळ्या कारल्यातील बिया काढून झालेल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे आणि मग ही कारली आपल्याला 5 ते 7 मिनिटांसाठी बाजूला ठेवून घ्यायची आहेत. मीठ भरल्यामुळे काय होतं, कारल्याला पाणी सुटायला लागतं आणि त्याचा कडवटपणा हळूहळू कमी होतो. मीठ भरल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला कारली हलवून घ्यायची आहेत. म्हणजे ही मीठ जे आहे कारल्याला आतून सगळ्या बाजूने लागेल. आता ही कारली मीठ लावून आपण असंच 5 ते 7 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देणार आहोत. तोपर्यंत आपण कांदा बघून घेऊया. तर आता बऱ्यापैकी कांदा हा देखील भाजत चाललेला आहे. भाजून छान तयार होत चाललेला आहे. आता यामध्येच मी चमचाभर धने घालून घेतलेले आहेत. त्यासोबतच दालचिनीचा तुकडा घालून घेतलेला आहे. 3 काळी मिरी घालून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला गरम मसाले घालून घ्यायचे आहेत आणि भाजून घ्यायचे आहेत. आवडत असेल तर तुम्ही लवंगचा वापर देखील करू शकता. इथे मी लवंग वापरलेली नाही. आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत आणि भाजून झाल्यानंतर याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर आता बऱ्यापैकी हे मसाले भाजून झालेले आहेत. याला आता आपण सर्व मसाले काढून घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवून छान अशी पेस्ट करून घेणार आहोत. तर वाटीमध्ये हे सर्व मसाले काढले होते. आता मिक्सरमध्ये याला आपण घालून घेऊया आणि पाणी न घालता आपल्याला हा मसाला छान असा बारीक वाटून घ्यायचा आहे. तर यामध्ये आता आपण मूठभर कोथिंबीर घालून घेणार आहोत. आवडत असेल तर तुम्ही यामध्ये आलं लसूण आत्ता घालू शकता किंवा आलं लसूणची पेस्ट तुम्ही नंतर देखील घालू शकता. आता यामध्येच मी 2 चमचे कोल्हापुरी मसाला घालून घेतलेला आहे आणि सोबतच चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. आता हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे. तोपर्यंत जी आपण कारल्याला मीठ लावून ठेवली होती ती सर्व कारली आपण पाण्यामध्ये घालून घेणार आहोत आणि आता ही कारली जी आहेत आपल्याला 2 वेळा स्वच्छ पाण्याने आतून धुवून घ्यायची आहेत. म्हणजे आतमध्ये लागलेले जे मीठ आहे ते सगळं निघून जाईल आणि अशा प्रकारे ही कारली खारट होणार नाही. तर आता आतून ही कारली स्वच्छ बोटाने धुवून घेऊया आणि मग नंतरच आपण याला मसाला लावून घेणार आहोत म्हणजे भरून घेणार आहोत. तर आता ही कारली पटापट आता धुवून घेत आहे. कारल्याला एक स्वतःचा कडूपणा असतो आणि तो कडूपणा कमी होण्यासाठी इथे आम्ही मिठाचा वापर करतो. मीठ लावून यातील सर्व कडवट पाणी काढून टाकतो. बऱ्याच ठिकाणी
इथे गुळ किंवा चिंचेचा वापर देखील केला जातो, पण आम्ही गुळ आणि चिंच वापरत नाही कारण की आंबट गोड भाजी आमच्या घरामध्ये कोणाला आवडत नाही, त्यामुळे आम्ही इथे टाळलेला आहे। तर तुम्हाला आवडत असेल तुम्ही गुळ चिंचेचा वापर देखील करू शकता। तर तयार करून घेतलेला मसाला जो आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास पाऊण चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा आपल्याला कुकिंग ऑइल घालून घ्यायचे आणि आता हा सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। एकजीव करून घेतल्यानंतरच हा मसाला आपल्याला कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मसाला बनवून बघा आणि अशाच प्रकारे तुम्ही कारलं एकदा नक्की बनवून बघा, अजिबात कडू होत नाही आणि मस्त या कारल्याचा जो रस्सा तयार होतो तो अतिशय चविष्ट तयार होतो। भाकरीसोबत ही कारली अप्रतिम अशी लागतात। तर आता हा मिक्स केलेला मसाला आपण कारल्यामध्ये व्यवस्थित भरून घेणार आहोत। तर आता मसाला आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील तुम्ही भरू शकता। आता साहजिकच आहे यामध्ये मला थोडासा रस्सा बनवून घ्यायचा आहे, त्यामुळे इथे मी कारल्यामध्ये थोडा मसाला भरून उरलेला मसाला मी कारल्याच्या रस्स्यासाठी ठेवणार आहे। तर अशा प्रकारे आता सर्व कारली मी पटापट भरून घेत आहे। तर थोडासाच मसाला शिल्लक राहिलेला आहे। आता आपण फोडणी तयार करून घेणार आहोत। तर गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि या कढईमध्ये जवळपास 2 चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचे। तेल छान गरम झालं की यामध्ये आपण मोहरी घालून घेणार आहोत। कारली बनवत असताना मी जिऱ्याचा वापर शक्यतो करत नाही। तर आता यामध्ये मी मोहरी घालून घेतलेली, मोहरी छान तडतडली पाहिजे आणि मगच यामध्ये आपण लाल तिखट घालून घेणार आहोत, जे इथे मी काश्मीरी लाल तिखट घातलेले आहे आणि यामध्ये आता आपण ही जी भरलेली कारली आहे ती आता घालून घेऊया आणि या तेलावरती आपल्याला मस्त मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटांसाठी परतून घ्यायची आहेत। झाकण ठेवून परतून घेणार आहोत, म्हणजे कारली छान आतपर्यंत अशी तेलामध्ये परतली जातात आणि त्याचा एक कडवटपणा आणि उग्रपणा जो असतो कारल्याचा तो निघून जातो। आता तेलामध्ये मी इथे कढीपत्ता घातलेला नाही, वरून घातलेला आहे, कारण की तेल गरम झाल्याबरोबर त्यामध्ये जर आपण कढीपत्ता घातला तर खूप तेल अंगावरती उडतं, त्यामुळे इथे मी कढीपत्ता वरतून घातलेला आहे। 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेतलं होतं। पुन्हा एकदा आपण कारली अशा प्रकारे पलटून घेणार आहोत। तर कारल्याचा रंग आपल्याला हलकासा बदललेला दिसला पाहिजे, म्हणजे ही कारली छान अशी परतली जातात तेलामध्ये। तर याला आपण पुन्हा झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटांसाठी पुन्हा परतून घेणार आहोत। झाकण ठेवलं होतं आणि पुन्हा आपण याला व्यवस्थित परतून घेऊया। तर हलका हलका कारल्याचा आता जो डार्क ग्रीन कलर होता, हिरवा कलर होता, तो आता बदलत चाललेला आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला ही कारली बनवायची आहेत, म्हणजे कारली कडवट लागत नाहीत आणि मस्त मसाला आतपर्यंत कारल्यामध्ये मुरला जातो। पुन्हा मी यावर झाकण ठेवून घेतलं होतं। आता जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो आपण यामध्ये वरतून घालून घेणार आहोत। याच स्टेजला तुम्ही चिंच आणि गूळ खात असाल तर तुम्ही थोडा थोडा तो घालू शकता। आता इथे मी मसाला घालून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा हा मसाला आपण कारल्यासहित मिक्स करून घेणार आहोत, परतून घेणार आहोत। मसाला छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आता थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्ही अशाच प्रकारे भरलं कारलं सुक्क बनवू शकता डब्याला देण्यासाठी, पण आता आज मला कारल्याचा थोडासा रस्सा बनवून घ्यायचा आहे काळ्या मसाल्यातला। जर काळ्या मसाल्यातल्या भरली कारली जर तुम्हाला बनवायची असतील रस्सेदार, तर त्यामध्ये जो रस्सा आहे तो जास्त पातळही ठेवायचा नाही किंवा जास्त घट्ट देखील ठेवायचा नाही। भाकरीला किंवा चपातीला लावून खाता येईल अशा प्रकारे आपल्याला रस्सा बनवला पाहिजे। आता रस्स्याला छान उकळी फुटलेली आहे, यामध्येच मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे। झाकण ठेवून देणार आहोत आपण मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटांसाठी ही कारली शिजवून घेणार आहोत। आता झाकण काढून घेऊया आणि बघूया ही कारली शिजली आहेत की नाही। तर कारली थोडीशी कच्ची वाटत आहेत, पुन्हा आपण अलट-पलट करून कारल्याची बाजू बदलून घेऊया, म्हणजे ही कारली छान शिजली जातील। आता ही कारली थोडीशी आकाराने जाडसर होती, त्यामुळे शिजायला थोडासा वेळ लागतो। जर लहान कारली असती तर पटकन शिजली असती। पुन्हा झाकण ठेवून घेतलेलं आहे। 1 ते 2 मिनिटांसाठी झाकण ठेवलं होतं मंद आचेवरती। ही कारली शिजवून घेतलेली आहे आणि आता आपण ही कारली शिजली आहेत की नाही ती पाहून घेणार आहोत। तर इतकाच रस्सा मला हवा आहे आणि अशाच प्रकारचा रस्सा भाकरी आणि चपाती सोबत छान लागतो। तर कारलं मस्तपैकी शिजलेलं आहे, खाण्यासाठी तयार आहे। तर आपण झटपट असा भरली कारली बनवण्यासाठी काळा मसाला बनवून घेतला होता आणि त्यातील भरले कारली ही अप्रतिम अशी तयार झालेली आहेत खाण्यासाठी। त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। भाकरीसोबत अप्रतिम अशी ही भरली कारली लागतात आणि सोबत त्याचा रस्सा। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा।
पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.